तू जा इथून. कळू दे ना, कळू दे तुझ्या नवऱ्याला. राहुल, अरे मला तर फसवलंयस, पण अजून किती जणांना धंदा लावलाय नी. बाहेर निघ. ढकलू नको. निघ बाहेर, निघ. माझ्याच घरात येऊन माझ्या संसारात विष घालतो का? माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी अजिबात काय भरवायचं नाही. परत फिरकात सुद्धा नाही माझ्या आयुष्यात. गोडाच लावतो तुला, गोडा. आकाश, या की बसा. बसायला आलोय. अख्खा आयुष्य बसवलंय माझं या बाईनी. आकाश, काय बोलतो काय कळलं ना मला. सरड्यापेक्षा मला फास्ट कलर बदलते तू तर. आणि तिथं थांबू थांबून पुतळा झाला मला, पुतळा. काय लालती माझ्याकडे? म्हणजे तुम्ही आधी भेटले होते? बोळा रे तू, बोळा. ही तुझी बायको माझ्याकडे आली, मला म्हणते पळून जाऊ, पळून. आकाश, काही पण नको सांगू. तुम्ही काय त्याचं मनावर घेताय? दारूच्या रशीत काही बरं होतंय. वास पण येतोय कधी दारूचा. दारू दारू बरोबर प्यायला लागलोय तुझ्यामुळं प्यायला लागलो दारू. फक्त सांग की, खरं सांग जरा याला. तू निघ इथून. कळू दे ना याला पण. तू जा इथून. कळू दे ना, कळू दे तुझ्या नवऱ्याला. राहुल, अरे मला तर फसवलंयस, पण अजून किती जणांना धंदा लावलाय नी. बाहेर निघ. ढकलू नको. निघ बाहेर, निघ. माझ्याच घरात येऊन माझ्या संसारात विष घालतो का? माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी अजिबात काय भरवायचं नाही. परत फिरकात सुद्धा नाही माझ्या आयुष्यात. गोडाच लावतो तुला, गोडा. परत कुत्र्यासारखं माझ्या दारात येऊ नको. काय म्हणत होता तो? दारू पिऊन काय माणूस खरं बोलत असते? अगं दारूच्या नशेतच माणूस खरं बोलतो. आता तुम्ही पण त्याचं मनावर घेताय का? आता तुम्ही तर येता जाता नुसता संशय घेताच आहे. तो आहेच परत आग लावायला. त्याला आपलं घर कसं काय माहित? आता ही त्याची सासूरवाडी आहे आणि मी त्याच्या गावची म्हणजे त्याला काय कळणार नाही? घ्या घ्या, तुम्ही बी संशय घ्या अजून. अक्षय, अय अक्षय, ह्याच्या आईला पिऊन झोपलंय हे. रोजची तारा झाली ह्याची. अक्षय, अय अक्षय, याला रात्र बिलय झाली, थंडी गारठा. अय अक्षय, अय अरे उठ के अक्षय. अरे घरी आई वाट बघत असून तुझ्या. अक्षय, अक्षय, तुम्ही अजून तोच आहे का धरून येत का? नाही ग, राग गेला नाही का अजून? तसं काय नाही. तुम्ही जर असेच रागात राहिले तर पुढं कसं होईल आपलं? परत माणूस आपल्या करता आलाय. खरंच तसं काय नाही. तसं जर असतं त्याला हाकलून दिलं असतं का मी? कसंही मनीषा, याकरता परका माणूस आपल्या घरात आला ना तर घरातली लक्ष्मी निघून जाते. खरंच तसं काय नाही. तसं असतं तर तुम्हाला आजच्या गावातही परत नेलं नसतं मी. मग ते आकाश पळून जायचं काय म्हणत होतं? अहो, ते दारू पिऊन बरळत होतं. नाशिक कुत्रे आपल्याला पावले पावले भेटणार आहेत का? तुम्ही त्यांचं मनावर घेणार आहेत का? अगं तरी बी माणसाला वाटतंच की. तुम्हाला आधी बी सांगितले आणि आता बी सांगते, ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर. आता तू जीव लावलाय, मी बी लावलायच की तुला जीव. मग जीव लावल्यावर मनात अशी शंका येत नाही? अगं शंकेचा प्रश्नच नाही. माझ्या जागेला येऊन विचार कर की. एकदा संशयाचं भूत डोक्यात घुसलं ना, की समोरचा माणूस किती बी चांगला असला तरी वाईटच दिसतो. आता चांगलं वाईटाचा प्रश्न नाही ग, दुसऱ्या माणसामुळे आपण लांब होतो. तुझा भूतकाळ स्वीकार केलाच की मी, तरी बी तू परत परत ते पास घेत. मनीषा तुमची आहे आणि तुमचीच राहणार आहे. परत नाही ना असं करणार? नाही हो, विश्वास ठेवा.
त्या दिवशी पण अचानक घरी आलते आणि हिचं पण अचानकच बोलवलं. आपण दोघं इथं बसलोय एकाच गोष्टीमुळं, तुमची मनीषा आणि माझी लाली. तुम्हाला माहितीच असेल ना, मनीषाला लाली म्हणतात ते. माहिती त्याचं काय? सगळं सांगतो. आज फुल अँड फायनल करायचं आहे. आमचं 7 वर्षाचं प्रेम आहे. तिचं मला सगळं माहिती होतं आणि माझं तिला सगळं माहिती होतं. तिचं तुझ्यासोबत लग्न झालं आणि तू आमच्या प्रेमात आडवा आला. अरे 7 वर्षाचं प्रेम होतं ना, मग तिने माझ्याबरोबर का लग्न केलं? तिच्या बापामुळं. तिच्या बापाला चांगला मुलगा पाहिजे नव्हता म्हणून ती तुझ्या पदरात पडली. तुमचं प्रेम 7 वर्षाचं असेल नाहीतर 70 वर्षात, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझं तिच्याबरोबर लग्न झालं ना, त्या क्षणापासून ती माझी झाली. आणि मला तुमचं आधीपासून माहीत होतं, पण ती माझ्याबरोबर चांगली आहे ना, याच्यातच सगळं माप आहे. आता डायरेक्ट विचारतो, लाली मला देऊन टाक. तुला पाहिजे ते करतो. तिला सोडून लांब निघून जा. अरे खाऊची पेंड वाटली का? बायको आहे माझी ती. माझ्या जागी जर दुसरा कोण असता ना, तर उचलून डोक्यात दगड घातला असता. अरे घाल ना, घाल दगड. अरे मी आलो तर एकदा सगळं संपून जाईल. अरे तुझी बायको माझ्याकडे आली, मला म्हणते पळून जाऊ, आणि काल बी तुझ्यामुळे नाही आली. तुझा विचार केला तिने. अरे तू काटा आहे रे आमच्या मधला. अरे तू जरा आमच्यात नसतं ना, म्हणजे आम्ही दोघं सोबत असतो. असं नसतं रे होत. कोणता नवरा आपली बायको तिच्या प्रिय करायला दे. शेवटची विनंती, आमच्या संसारातून लांब निघून जा. आता हात जोडलेत, पण हात कधी पडेल ना काय सांगता येणार नाही. तुमच्या दोघांना माहीत नाही राहुल काय चीज आहे.